नमस्कार, मी राजू डांगे, राष्ट्रीय प्रशिक्षक JCI इंडिया आणि आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक, मोटिवेशनल स्पीकर, लाईफ कोच. संवाद सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रहो, आजचा आपला विषय आहे आनंद, हॅपीनेस. मला असं वाटतं की जीवनामध्ये प्रत्येकाला आनंदी राहावं वाटतं. हा जीवनाचा प्रवास अगदी आनंदाने आणि सुखाने जावं असं आहे प्रत्येकाला नक्कीच वाटतं. पण आनंद आणि हे सुख खऱ्या अर्थाने काय आहे? हॅपीनेस काय आहे? आनंद हा खरा आपला माइंडसेट असतो. हे आपल्या माइंडवर डिपेंड आहे हा आनंद. आणि नक्की हा आनंद, हॅपीनेस जीवनात महत्त्वाचा तर आहे. पण नेमकं काय होतं? हा आनंद आपण व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यामध्ये शोधतो. निश्चित व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमध्ये आनंद असतो, पण तो टेम्पररी असतो. कारण तो व्यक्ती, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत असाल, याचा अर्थ प्रेम करू नये असं नाही, प्रेम करत असाल, पण ती वस्तू व्यक्ती जर आयुष्यातून निघून गेली की नक्की तुम्ही दुःखी होता. कारण त्याच्याशी किती अटॅचमेंट ठेवावी, किती हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. वस्तू, एखादी वस्तू तुमच्याकडे आहे आणि ती कालांतराने निघून गेली. जशी मी म्हणेल, एखादी कार BMW तुमच्याकडे आहे आणि काही कारणाने ती गेली, किंवा आणखी एखादी वस्तू, प्रिय असणारी वस्तू ती निघून गेली, तर नक्की तुम्ही दुःखी होणार. कारण तुमचा आनंद त्या वस्तूवर डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही दुःखी नक्की होणार. तसंच परिस्थिती आहे. आज एखादी चांगली वैभव संपन्न परिस्थिती आहे आणि एखाद्या वेळेस पाहता आपल्या सगळ्यांना माहित आहे, भुजमध्ये भूकंप आला. अरबोपती, अनेक रीच व्यक्ती काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये रस्त्यावर आले आणि ही परिस्थिती अगदी चेंज झाली सडन, तर त्याच्यामुळे नक्की दुःख निर्माण होतं. आणि म्हणून व्यक्ती, वस्तू, परिस्थिती याच्यावर जर तुमचा आनंद डिपेंड असेल तर नक्की आपण एक दिवस धोक्यात येणार, एक दिवस आपण दुःखी बनणार. मग आता हा परमनंट अवीट सुखाची गोडी, हा वीट न येणारं सुख, हा आनंद कुठं आहे? तर हा इनर असतो, आतमध्ये असतो. पण आपण हे बाह्य शोधत असतो, बाह्य वस्तूमध्ये. जसं एखादा पेढा असेल, तो पेढा खाणार तुम्ही, एक खाणार, दोन खाणार, काही नंतर त्याची युटिलिटी कमी होणार. बरोबर आहे? युटिलिटी कमी झाली की परत तुम्हाला वीट यायला लागला. आता तुम्हाला पैसा कमवायचा हव्यास असेल तर नक्की तुम्ही काही वेळेपर्यंत कमावणार, एक दिवस त्याचा सुद्धा तुम्हाला वीट नक्की येणार आहे. अनेक गोष्टी बाबतीत आहे. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे, ती अचीव झाली की आनंद येतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वीट यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी नक्की आहे. बाह्य स्वरूपाचा आनंद हा कुठे ना कुठे वीट आणणार आहे. आणि त्याच्यामुळं आपण जो सगळा परमनंट आनंद, जो हॅपीनेस आहे, आनंद आहे, तो आंतरिक आनंद, अवीट सुखाची गोडी असं महात्म्यांनी, संतांनी म्हटलेलं आहे. आणि ही अवीट सुखाची गोडी, अवीट सुख कुठं असेल तर तुमच्या इनरमध्ये आहे, तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या स्वमध्ये आहे. आणि ते अनेक गोष्टीतून तुम्हाला मिळू शकतं. ध्यानाच्या माध्यमातून आहे, चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून आहे, सत्संगाच्या माध्यमातून आहे, स्वसंवादाच्या माध्यमातून आहे, विनोद बुद्धीच्या माध्यमातून आहे. आणि अनेक जे आहे, तुमच्या नातेसंबंध कसे ठेवावे या सगळ्यांवर नक्कीच तुमचा आनंद डिपेंड आहे. आणि हा मी म्हणेल की शेवटी हा माइंडसेट आहे. आणि हा माइंडसेट जर असला चांगला तर नक्की तुम्हाला आनंद येणार. आता आपण काय करतो की हे पहा, हा न पटणारा व्यक्ती आहे आणि हा पटणारा व्यक्ती आहे तुम्हाला. आता तुम्ही जस्ट न पटणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं की आपलं काय होते की तळपायातली आग मस्तकात गेली असं आपण म्हणतो. म्हणजे आता त्या विचाराने काहीच तुम्हाला केलेलं नाही. तो न पटणारा व्यक्ती आहे, समजा दुश्मन आहे असं म्हणून थोडा वेळ दुश्मन नसावा, आपण एक सॅम्पल म्हणून, एक उदाहरण म्हणून घेतलं आपण. तो न पटणारा व्यक्ती आहे आणि तो न पटणारा व्यक्तीकडे तुम्ही पाहिल्यावर तुमचे जे काही आतमधल्या भाव आहेत, केमिकल्स आहेत, चेंज होते आणि दुःखद भाव आतमध्ये निर्माण होते. त्यांनी काहीही केलं. दीज आर द स्पंदन, वेव्ज. ह्या लहरी तुमच्यापर्यंत गेल्या आणि त्या ह्या लहरी गेल्यामुळे तुम्ही दुःखी बनले. हा पटणारा व्यक्ती आहे. उदाहरणार्थ एखादा प्रियकर आहे आणि प्रियकर पाहल्या पाहल्या आपल्यामध्ये संवेदना ज्या माइंडमध्ये जातात त्या अत्यंत आनंद देणाऱ्या, आनंदी केमिकल्स आणि हार्मोन्स तयार करणाऱ्या व्हेव्ज राहतील आणि त्याच्यामुळे तुमच्या माइंडसेटमध्ये अगदी आनंद, फिलिंग, गुड फिलिंग तुम्हाला येणार, आनंद येणार आणि सुखद भाव तुमच्यामध्ये निर्माण होणार. आता पहा, ह्या एक व्यक्ती होता, हाही व्यक्ती होता,
पण ही जी आहे ही स्पंदन आहे. मग तुम्हाला 10 व्यक्ती जर तुमचे न पटणारे व्यक्ती दिवसभरात भेटले तर तुमच्या माइंडचं काय होणार हे लक्षात घ्या. तुम्ही किती दिवसभरात दुःखी होणार हे लक्षात घ्या. म्हणून असं म्हटलेलं आहे की हे इक्वेलिटी आणि इक्विटी, साक्षी भाव, द्रष्टा भाव आपल्याला निर्माण करावा लागेल. दोघांकडेही पाहताना इक्वल दृष्टी कशी तुमची निर्माण होणार, समभाव कसा निर्माण होणार, साक्षी भाव कसा निर्माण होणार, स्थितप्रज्ञता कसं भाव निर्माण होणार, हा जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने माइंडला जर ट्रेनिंग आपण दिलं तर तुम्हाला सुखद आणि दुःखद भाव हे सारखेच वाटायला लागणार. त्याच्यामुळं एक शत्रू जरी भेटला, न पटणारा जरी व्यक्ती भेटला तरी भाव किंवा तेच राहील तुम्हाला, तो दुःख त्याच्यापासून मिळणार नाही. पटणारा भेटला तरी तोच भाव राहणार, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुःख राहणार नाही. इक्वॅलिटी त्याच्यामध्ये राहणार, समता त्याच्यामध्ये राहणार. आणि म्हणून आनंद हा तुमच्या माइंडसेटवर आहे, तुमच्या आतमध्ये आहे. आणि तो आतमधला माइंडसेट जो आहे, आतमधला जो विचारधारा आहे, भाव आहे, त्याच्यावर खरा आनंद आहे. आणि आणखी एक थोडीशी गफलत नेहमी अशी होते की आनंद किंवा सुख जो आहे ती खऱ्या अर्थाने इंद्रियांची प्रॉपर्टी आहे. इंद्रियांची पहा, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला तहान लागली आणि एक घोट जर पाणी पिलं तर तुमचे सगळे अवयव तृप्त होतात. म्हणजे तुम्हाला सुख मिळतं, तुम्हाला आनंद मिळतो. ही सगळी इंद्रियांची प्रॉपर्टी आहे. आता शांती ही वेगळी आहे. शांती ही मनाची प्रॉपर्टी आहे. मन अस्थिर आणि चंचल असू द्या तर नक्की मन हे तुम्हाला शांती देत नाही. कारण अस्थिर आणि चंचल मन नेहमी त्याला दुःखद म्हटल्यापेक्षा ते तुम्हाला शांती देत नाही. शांती नाही, मेंटल पीस त्यांनी मिळत नाही. ते जर स्थिर असेल तर नक्की तुम्हाला मेंटल पीस मिळतं. आणि तसंच म्हणून शांती जी आहे ती मनाची प्रॉपर्टी आहे. त्याच्यासोबत तिसरं जे आहे, आपण नेहमी समाधान हा एक शब्द वापरतो, सॅटिस्फॅक्शन हा शब्द वापरतो, तृप्ती हा शब्द वापरतो. आणि समाधान जे आहे हे तुमच्या चित्ताची प्रॉपर्टी आहे. ही चित्ताच्या अवस्थेवर योगामधलं म्हटलेलं आहे चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्ती जी आहे ते स्थिर चित्त निरुद्ध किंवा स्थिर आपण चित्त करणार तर नक्की तुम्हाला समाधान भेटणार. आणि म्हणून हे आपल्या अंतःकरणामध्ये जे चित्त आहे त्याच्यामध्ये चित्ताच्या स्थितीवर आपलं समाधान अवलंबून आहे. म्हणून आपलं जे आनंद आहे, यू आर द रिचेस्ट सोर्स ऑफ हॅपीनेस. सर्वात मोठा हॅपीनेसचा सोर्स कोणी असेल तर तुम्ही आहे. आणि हाच प्रवास, आंतरिक प्रवास जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला आनंद, सुख, समाधान हे मिळणार आहे. कारण त्या पद्धतीचा इनर जर्नी ह्या अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आनंद बाह्य गोष्टीत जो आहे तो टेम्पररी आहे, पण जो अवीट, नक्की वीट न येणारा परमनंट हॅपीनेस कुठं असेल तर तो आपल्याजवळ आहे. पण हे नेमकं कस्तुरी मृगाप्रमाणे होतं. कस्तुरी मृग काय करतो, कस्तुरी मृग हा त्याला जेव्हा तो झोपतो आणि तेव्हा त्याला सुगंध येतो कस्तुरीचा. आणि हा सुगंध येत असताना हा त्याला वाटते ही कस्तुरी कुठे लपलेली आहे. तो वन 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 संपूर्ण जंगलामध्ये कस्तुरी शोधतो आणि कस्तुरीचा शोध घेतो. पण त्याला कस्तुरी मिळत नाही. मित्र, ती कस्तुरी कुठे असते तर त्याच्या नाभीमध्येच असतं. असंच माणसाचा आहे. तो जो आनंद आहे, सुख आहे, तो बाह्य ठिकाणी, बाह्य व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमध्ये शोधत असतो आणि एक दिवस तो दुःखी होतो. आणि खरं सुख, खरा आनंद कुठं असेल तर तो आतमध्ये आहे, इनर आहे. आणि आतमधलं जर शोध घेतला ध्यानाच्या माध्यमातून, अनेक गोष्टीचा आपण जर शोध घेतला तर नक्की तुम्हाला एक आतमधून जे समाधान, आनंद, सुख मिळणार ते परमनंट सुख असणार. ते व्यक्ती, वस्तू, परिस्थितीवर अवलंबून नसणारं आनंद आणि सुख असणार. तर म्हणून या जीवनाच्या प्रवासात सुखी जर बनायचं असेल, आनंदी बनायचं असेल, कारण या सुखाने अनेक गोष्टी ज्या आहे जीवनामध्ये यश यायचं असेल तर तुमचा माइंडसेट हा आनंदी असला पाहिजे, हॅपी असला पाहिजे. जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल तर आपला माइंडसेट आनंदी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यामध्ये जे काही हॉर्मोन्स, जे हॅपी हॉर्मोन्स आहे, एंड्रोफिन, डोपामाइन, सिरोटोनिन, ऑक्सिटोनिन, हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने तुमचा माइंडसेट आहे हा जर सकारात्मक असेल, चांगला असेल, आनंदी असेल
तर हे सगळे संप्रेरक आपल्यामध्ये चांगले डेव्हलप व्हायला लागतात. तुम्ही जीवनाकडे, यशस्वीतेकडे वाटचाल करतात आणि म्हणून तुम्हाला आनंद आणि आनंदाचे डोही आनंद तरंग. जो व्यक्ती आनंद आहे तो आनंदच वाटणार, जो व्यक्ती दुःखी आहे तो दुःख वाटणार, ज्याच्या खिशात कोळसे आहे तो कोळसे वाटणार, ज्याच्या खिशात पैसे आहे तो पैसे वाटणार. या पद्धतीचं म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग. हे आनंद तरंग जर वाटायचं असेल तर नक्की आपल्याला आनंदी बनून राहावं लागेल या जीवनामध्ये. तर आनंदी बनण्याकरता करूया आपण आंतरिक प्रवास. आजचा विषय इथेच. भेटूया उद्या एक नवीन विषय घेऊन. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.